नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत. रस्सा भाजी कशी बनवायची सोप्या पद्धतीत हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे, कारण की हे बघा माझ्या हाताला इथे चाकू लागला होता. आम्हाला वाटलं टाके वगैरे पडतील, पण टाके वगैरे काय पडले नाही. आता याला जेमतेम 2 ते 3 आठवडे झालेले आहेत आणि ते बरं झालेलं आहे. तर चला आता परत आपण व्हिडिओ चालू करत आहोत. तर आता ही भाजी जी आहे ती चांगली आपण 2 पाण्यामध्ये धुतलेली आहे. तर हिला बारीक कापून घेऊया. तर हे बघा आपण भाजी चांगली अशी कापून घेतलेली आहे, छान अशी बारीक केलेली आहे तिला. आणि आता आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत 2 बटाटे पण आपण चांगले सोलून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. चला हे आपण घेतलेले आहेत 4 टोमॅटो, 3 कांदे यांनाही आपण बारीक कापून घेऊया. आपण इथे लसूण घेतलेलं आहे चांगलं असं बारीक ठेचून. त्यानंतर कांदे जे होते ते पण आपण कापून घेतले, टोमॅटो कापून घेतलेलं आहे, ते बटाटेही आपण कापून घेतलेले आहे. इथे शेंगदाणे जे आहेत ते आपण इथे भाजायला ठेवलेले आहेत. चांगले पहिला भाजून घेऊया. आपल्याला एवढे शेंगदाणे घालायचे नाही आहेत, थोडेसेच घालायचे आहेत, मग मी भाजून ठेवत आहे. चला एवढं चांगलं भाजून घेऊया. तर आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. आपले 5 ते 6 मिनिटाच्या आत व्हिडिओ असतात, त्यामुळे पूर्ण बघा. 2 ते 3 पळी आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेल चांगलं असं गरम होऊ द्या. त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं मोहरी घालायची आहे, थोडी अर्धा चम्मच. त्यानंतर थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे. जो ठेचलेला लसूण आहे तो आपण यामध्ये घालूया. चांगलं लसूणाला फ्राय करून घेऊया तेलात. लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा. कांद्याला पण चांगला कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करूया. इथे आपला कांदा फ्राय होत आहे. तो परत आपल्याला काय करायचे, एका प्लेटमध्ये मसाले काढून घ्यायचे आहेत. तर यामध्ये मी घेत आहे अर्धा चम्मच हळद. त्यानंतर मी इथे घेत आहे अर्धा चम्मच जिरा पावडर. त्यानंतर इथे मी घेत आहे 1 चम्मच मसाला, चांगला भरून घ्या 1 चम्मच. त्यानंतर इथे घेत आहे मी गरम मसाला. आणि आपल्याला घालायचा आहे यामध्ये कांदा लसूण मसाला. हे बघा कांदा लसूण मसाला आपण घेतलेला आहे, एकदम जाडसर असतो. छान असं फोडून घेऊया. खूप तिखट असतो का. तर यामध्ये घालायची आहे आपल्याला धन्याची पावडर. तर आपल्याला 1 चम्मच इथे घ्यायची आहे धन्याची पावडर. हे बघा धना पावडर पण घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले जे आहेत तुम्हाला दाखवलेले आहेत मी काय काय घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. चवीनुसार आपण मीठ घालूया. 1.5 चम्मच मी मीठ घेतलेला आहे. आता आपल्याला कांदा आहे ना आपला चांगला फ्राय झालेला आहे, कलर आलेला आहे कांद्याला. लगेच टोमॅटो घालून घेऊया. आणि टोमॅटो पण चांगला आपण तेलामध्ये शिजवून घेऊया. लगेचच आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, बटाटे जे पाण्यामध्ये घातलेले होते, हे बघा हे बटाटे जे पाण्यात आपण घातलेले होते ते घालून घेऊया. यामध्ये तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. बटाटे आणि आपल्याला जे टोमॅटो आहे ते चांगलं आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण. ते आपल्याला झाकून ठेवून 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चला तर बघूया. छान अशी वाफ काढून झालेली आहे. हे बघा बटाट्याला छान असं शिजलं आहे मस्तपैकी. तर यामध्ये आपल्याला घालायचे आहे जे मसाले आपण घेतलेले, हळद मीठ मसाला, कांदा लसूण मसाला, जिरा पावडर, धन्याची पावडर, हे सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे. याला चांगलं असं फ्राय केलेलं आहे तेलामध्ये मसाल्यांना.
त्यामध्ये लगेच आपल्याला घालायची आहे ती आपली जी भाजी आपण कापलेली होती ती घालूया. चांगली एकजीव करून घेऊया. छान अशी मिक्स करून घेऊया. थोडा सुंदर सुगंध सुटलेला आहे. पुन्हा आपल्याला काय करायचं, यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायची, वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे घेतलेलं आहे आपण मिक्सरचं भांडं. यामध्ये थोडेसे असे शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा, आपण शेंगदाण्याची अशी चांगली अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण काढलं आहे. आपल्याला यामध्ये आपला रस्सा जो आहे तो जाडसर होण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा वाटण वगैरे केलेला नाहीये. आपण इथे शेंगदाण्याचं कूट घालत आहोत जाड होण्यासाठी. हे बघा, इथे चांगले असे मोठे 3 चम्मच मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. यालाही चांगलं असं मिक्स करून घ्या. पुन्हा यावरती झाकण ठेवूया. आणि आपल्याला आता मी गरम करायला ठेवणार आहे. आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे. तर चला, छान आपलं हे वाफेवरती झालेलं आहे. तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. हे बघा, इथे जे गरम करायला पाणी घेतलेलं आपण चांगलं उकळलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. आपली भाजी आणखी शिजलेली नाही आहे, त्यामुळे मी जास्त पाणी घातलेलं आहे. तर चला, तर आता याला चांगलीशी उकळ येऊ द्या. चांगलं शिजून घेऊया ही भाजी. पुन्हा झाकण ठेवणार आहोत आणि चांगली शिजून घेणार आहोत. तर चला, तर आपली भाजी बघूया आपण. बघा, छान आपली रस्सा भाजी चांगली शिजलेली आहे, झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे मी. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर चांगली अशी वरून कोथिंबीर सोडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल